आता पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या। कुणबी नोंदी नसलेल्यांसाठी स्वतंत्र मराठा आरक्षण, नोंदी नसलेल्या मराठ्यांसाठी स्वतंत्र आरक्षणाचा कायदा होणार, शिंदेंची घोषणा। कुणबी नोंदी असलेल्या मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण, स्वतंत्र आरक्षण नाही, पत्रकार परिषदेमधून शिंदेंची माहिती। मराठा आरक्षणासंदर्भातील टीव्ही 9च्या बातमीवर शिक्कामोर्तब, मराठा आरक्षणाचा 100% निर्णय जशाचा तसा, मराठा आरक्षण आणि अहवालाच्या बातमीवर सरकारची मोहर। राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल सरकारकडे सादर, मराठा आरक्षण सर्वेक्षणाचा अहवाल सरकारकडे सुपूर्द। मंत्रिमंडळ बैठकीमध्ये अहवालावर चर्चा करून निर्णय घेतला जाईल। 20 फेब्रुवारीच्या विशेष अधिवेशनामध्ये मागासवर्ग आयोगाच्या अहवालावर सविस्तर चर्चा होईल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची माहिती। आणि त्यासाठी विशेष अधिवेशन 20 फेब्रुवारीला आपण जाहीर केलेला आहे। त्या अधिवेशनामध्ये या बाबतीमध्ये चर्चा होईल। सरकार जनतेला फसवतंय, 6 दिवसांमध्ये सर्वेक्षण कसं पूर्ण केलं, कुठल्या आधारावर सर्वेक्षण करण्यात आलं, सरकारनं अधिवेशनामध्ये स्पष्टता ठेवावी, नाना पटोलेंचा सरकारवर निशाणा। नोंदी असलेल्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचं काम सुरूच, कुणबी नोंदी नसलेल्यांना मराठा आरक्षण मिळेल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची माहिती। जे आहेत त्याचा वेगळा नियम आहे, कायदा आहे। आता हे मराठा आरक्षण जे आहे हे आरक्षण पूर्णपणे ज्यांना कुठल्याही नोंदी नाहीत आणि जे आपण पूर्वी मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं त्याप्रमाणे हे आरक्षण देण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे। ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही, टिकणार आणि कायद्याच्या चौकटीमधलं आरक्षण देणार, मुख्यमंत्री शिंदेंचं आश्वासन। कोणताही धक्का न लावता, इतर समाजावर कुठलाही अन्याय न करता या ठिकाणी मराठा समाजाला देय असलेलं टिकणारं आणि कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण देता येईल, मिळेल असा विश्वास आम्हाला वाटतोय। ओबीसी समाजाला धक्का न लावता आरक्षण द्या, मराठा समाजाला अतिरिक्त आरक्षण दिलं तर आमचा विरोध नाही, ओबीसी नेते बबनराव तायवाडेंची प्रतिक्रिया। आरक्षण दिलं होतं 12 आणि 13%, त्याला आमचा विरोध नाही ना, आमच्या ओबीसीतनं द्यायचं नाही, ज्यांच्या नोंदी सापडत असतील त्यांना आमचा विरोध नाही, अतिरिक्त आरक्षणाला आमचा विरोध नाही।